नमस्कार, मी कमल. तर नागपंचमी म्हटलं की बहीण भावांच्या नात्यांचा गोड सण. तर त्या गोड सणात जे लागतं ते महत्त्वाचं म्हणजे लाह्या. आणि आज आपण बघूया लाह्याची रेसिपी. त्यासाठी मी ते 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि ज्वारी अशी मी जुनीच घेतलेली आहे. तर गॅस चालू करून त्यावरती आपल्याला एक पातेलं ठेवायचं. पातेल्यात एक तांब्याभर पाणी मी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी फुटली की आपल्याला त्यामध्ये ही ज्वारी निवडलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आहे. तर पोकळ जी ज्वारी आहे ती वर येईल. ज्वारीला 1-2 उकळी द्यायची आणि वरती जी पोकळ ज्वारी आलेली आहे ती आता आपल्याला गाळून टाकायची आहे. तर लाह्या बनवताना आपण ज्वारी गरम पाण्यातनं का काढतो? का तर त्याची वरची जी साल असते ती मऊ होती आणि लाह्या पटकन फुटल्या जातील, म्हणून आपण ज्वारी ही गरम पाण्यात टाकतो. तर तुम्ही बघू शकताय पोकळ जी ज्वारी होती ती वरती आलेली आहे आणि जे पाणी आपल्याला आता हे निथळून घ्यायचं आहे. तर ही ज्वारी आता मी निथळून घेतलेली आहे आणि मी आता हा एक कॉटनचा टॉवेल घेतलेला आहे. टॉवेलवर आता आपल्याला ही जी उकळी काढलेली ज्वारी आहे ती आता यामध्ये पसरवायची आहे. टॉवेल पूर्णपणे कॉटनचाच घ्यायचा जेणेकरून ज्वारीमधलं पाणी पूर्ण शोषले जाईल. आणि दोन्ही बाजूनी अशी ही ज्वारी अशी कोरडी करायची. गरम पाण्यात घातल्यामुळे ज्वारी मऊ होते, त्यामुळे ज्वारी ही सावलीतच आपल्याला सुकवायची आहे पंख्याखाली. 5 ते 6 तास तुम्ही ही ज्वारी सुकवायची किंवा रात्रभर जरी सुकवली तरी सुद्धा चालेल. तर ही मी आता ज्वारी सुकायला ठेवलेली आहे. तर पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला. जी आता आपण कालची ज्वारी सुकवून ठेवलेली होती लाह्यासाठी ती पूर्ण अशी कोरडी झालेली आहे आणि पंख्याखाली छान अशी सुकलेली आहे. तर मस्त ज्वारी आपली लाह्यासाठी तयार झालेली आहे. आणि मी आता एक अगदी जाड तवा घेतलेला आहे, लोखंडी तवा, जेणेकरून आपल्या लाह्या करपल्या जाणार नाहीत असा तवा मी जाड घेतलेला आहे. तर गॅस चालू करून आपल्याला तवा अगदी कडक तापवायचा. आणि तवा तापला की सुद्धा हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मी इथं कॉटनची एक ओढणी घेतलेली आहे, त्यामुळे मी तव्याला तापलाय का ते बघून घेतलं. तर आपल्याला सगळ्या ज्वारी तव्यामध्ये टाकायच्या नाहीत. मूठभर ज्वारी आपल्याला तव्यामध्ये टाकायची आणि ही कॉटनच्या कपड्याने अशी हलवायची जेणेकरून लाह्या फुटण्यासाठी मस्त. तर मी ह्याच्यावरती एक ताट झाकलेले आहे का तर लाह्या फुलून खूप फुटत आहेत. तर मस्त आपल्या लाह्या तयार झालेल्या आहेत. आणि हे जी खाली ज्वारी राहते आपली ते आपण थालीपीठासाठी वापरू शकताय. तर ह्या झाल्या आपल्या नागपंचमीसाठी लागणाऱ्या लाह्या. परफेक्ट नैवेद्य असतो तो लाह्यांचाच. आणि प्रत्येक वेळी आपण विकत आणलं तर घरची रेसिपी आपल्याला कधी कळणार. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने एकदा अशा लाह्या बनवून बघा नागपंचमीसाठी. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. तर मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. वरच्या मी लाह्या काढून घेतल्या आणि खाली जे होते ती थालीपीठासाठी मी त्याचं ज्वारी वापरलेली आहे, त्यामुळे भाजणीच्या थालीपीठात तुम्ही ती ज्वारी वापरू शकताय.
मस्त आपली नागपंचमी तयार झालेली आहे.